नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे विविध मार्ग सांगतो. आणि घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग असताना सुद्धा सगळ्यात पॉवरफुल मार्ग म्हणजे ब्लॉगिंग. आणि अनेक लोक ह्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये जात आहेत. तर यामध्ये एक गोष्ट येते की SEO करा, SEO करा. हे SEO आहे काय? SEOचा फुल फॉर्म आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन्स. तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन्स म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी वस्तू, एखादी गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवरती, इंटरनेटवरती जाता आणि गुगलच्या डुडलवरती ते सर्च करता. सर्च केल्यानंतर तुम्हाला जो काही रिझल्ट्स मिळतात ते रिझल्ट्सचे तुम्हाला त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची एखादी वेबसाईट, कोणाची तरी वेबसाईट ओपन होते. आता हे वेबसाईट्स जे आहे हे केलेले असतात, कोणी लिहिलेले असतात तर हे ब्लॉगरने लिहिलेले असतात जे ब्लॉगिंग करतात. आता हे ब्लॉगिंग केलेलं आहे तर तुम्ही जे सर्च करता, गुगलवरती जाऊन तुम्ही जे सर्च करता ते सर्च केलेले जे काही रिझल्ट्स असतील ते रिझल्ट्स ज्यावेळेस गुगल तुम्हाला तो रिझल्ट्स दाखवतो आणि तिथे तुम्ही क्लिक करता, असे भरपूर सारे युजर्स असतात ज्या गोष्टी सर्च करत असतात. मग हे सर्च करणारे कीवर्ड्स, जसं की तुम्हाला आता माहिती पाहिजे, जसं की तुम्ही आता SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं, असं जर तुम्ही गुगलच्या ड्युडलवरती जाऊन तुम्ही सर्च केलात तर इथे गुगलच्या ड्युडलवरती जर तुम्ही सर्च केलात की SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं तर तिथे तुम्हाला वेगवेगळे रिझल्ट्स मिळतील. ते मी कसं तुम्हाला प्रॅक्टिकली पहिल्यांदा मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती येतो आणि तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवतो. व्हिडिओ जरी मोठा झाला तरी पण मी तुम्हाला माहिती पूर्णपणे, इन्फॉर्मेशन्स तर पूर्णपणे देणार आहे आणि प्रॅक्टिकली हे करून दाखवणार आहे. तर मी आता सर्वप्रथम काय करतो की माझ्या SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी वर्डप्रेसमध्ये जर तुम्हाला SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. पण त्यासाठी मग तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग घ्यावे लागतं का, किंवा डोमेन आणि हॉस्टिंग न घेता आपण SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहू शकतो का, अशा बऱ्याच गोष्टी असतील. पण मी तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला वर्डप्रेस शिकायचं असेल तर तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंगची गरज नाही आहे. तुम्ही डोमेन आणि हॉस्टिंग न घेता सुद्धा तुम्ही वर्डप्रेस शिकू शकता. मग हे कसं शिकायचं की तुम्हाला तुमचा जो PC आहे किंवा तुमचा जो लॅपटॉप आहे त्या लॅपटॉपवरती तुम्ही लोकल हॉस्ट म्हणून तुम्ही एक वर्डप्रेसचं स्कीम डेव्हलप करू शकता आणि तिथून तुम्ही वर्डप्रेस शिकू शकता. हे कसं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन. पहिल्यांदा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त एक SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं ते मी सांगेन. आता प्रश्न हा असतो की तुमचा मराठी तुम्ही लिहित असाल ब्लॉग पोस्ट किंवा तुम्ही हिंदी ब्लॉग पोस्ट लिहित असाल, कोणताही ब्लॉग पोस्ट लिहित असाल, मॅटर नाही करत. इंग्लिश लिहा, हिंदी लिहा, मराठी लिहा, पण ह्याच्यावरती सुद्धा कीवर्ड रिसर्च तुम्हाला करावं लागतं आणि हे कीवर्ड प्लेसमेंट तुम्हाला करावं लागतं. पहिल्यांदा मी माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर येण्याचा इथं प्रयत्न करतो. तर मी सर्वप्रथम माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येण्याचा प्रयत्न करतो इथे. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे माझा हा गुगलचा डॅशबोर्ड मी ओपन केला. तर मी इथे सर्च केलं, समजा मला जे हवं आहे सर्च करायला, जे मी आता सर्च करतो की इथे SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं, किंवा मग मी असं सर्च करेन की ब्लॉगिंग म्हणजे काय, किंवा मग मी डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, असं काहीतरी सर्च करेन. मग ते जो काय, तर तुम्ही इथे बघू शकता की इथे माझा हा गुगलचा डॅशबोर्ड मी ओपन केला. तर मी इथे सर्च केलं, समजा मला जे हवं आहे सर्च करायला, जे मी आता सर्च करतो की इथे SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं, किंवा मग मी असं सर्च करेन की ब्लॉगिंग म्हणजे काय, किंवा मग मी डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, असं काहीतरी सर्च करेन. मग ते जो काही रिझल्ट्स आपल्याला मिळतील त्या रिझल्ट्सचं आपण पाहूया की कसं होतं. आता मी इथे आलो आहे, तर मी इथे सर्च करतो की एक SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं. SEO मी म्हणतो की आपण हिंदीमध्ये सर्च करूया, SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे. आता मी हा एक कीवर्ड आहे. आता बघा, SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे हा एक कीवर्ड आहे आणि या कीवर्डवरती आपण कसं रँक करू शकतो हे आपण पाहूया.
आता मी इथे लिहिलं की SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे आणि मी इथे एंटर केलं. एंटर केल्यानंतरच मला हे पहिला दिसतो की हाऊ टू राईट एन SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट 10 स्टेप प्रोसेस. बघा हा पण एक कीवर्ड आहे. मी लिहिलं SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे, पण हा मला रिझल्ट हा दिला. त्याच्यानंतर आता खाली इथे लिहिलं की 15 तरीके आहेत SEO फ्रेंडली आर्टिकल्स कैसे लिखे आणि त्याच्यामध्ये गुगल्स रँक करे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पहिला अच्छे से कीवर्ड रिसर्च करे, टायटल फोकस कीवर्ड करा. तर बघा हे काही स्टेप बाय स्टेप त्यांनी दिलेले आहेत, तरीके दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे लिहिले आहेत की 15+ तरीके SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट. म्हणजे तुम्ही फक्त ऑब्झर्व करा की हे जे काही सर्च आहेत ना, सर्च जे आहेत हे तुमच्या फर्स्ट पेजला येतात. आणि एखादी व्यक्ती जर त्याला खरोखरच SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर तो फर्स्ट पेजला येईल आणि हा पहिल्या आर्टिकल्सला क्लिक करेल. आणि असे भरपूर सारे युजर्स असतात, ते पहिल्या आर्टिकल्सला येतात आणि क्लिक करतात आणि इथे त्यांना भरपूर सारे ट्रॅफिक जो हा आर्टिकल लिहिलेला आहे. आता सेमरेसचा सोडून द्या, पण इथे A to Z हिंदी हा जो केलेला आहे ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता की यावरती जो आहे यांनी जो आर्टिकल लिहिलेला आहे याला जर मी क्लिक केलं, मी क्लिकसुद्धा करून दाखवतो तुम्हाला. इथे मी क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की ह्याचा जो आर्टिकल आहे, आता इथे हे ॲड्स दिसतात. हे ॲड्स ह्याच्यामुळे आपण पैसे कमवतात, म्हणजे ते पैसे कमवतात. हा ज्याचा वेबसाईट आहे तो. आता इथं कसं लिहिलं आहे तो SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट. हे फक्त तुम्ही ऑब्झर्व करा. थोडंसं तुम्हाला ऑब्झर्व करणं, थोडंसं तुम्हाला स्टडी करणं हे खूप गरजेचं असतं. 15 तरीके SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे जो गूगल में रँक करे. ओके, त्यानंतर SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे हे वगैरे त्यांनी भरपूर काही असं लिहिलं आहे. बघा आता इथं त्यांनी काय केलं की SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे हा एक मी तुम्हाला कीवर्ड जो आहे तो सर्च केला. तो सर्च केलेलाच कीवर्ड मला इथे वेळोवेळी दिसतो. म्हणजेच SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे, SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे. आणि हा जो वेबसाईट त्यांनी केलेला आहे A to Z हिंदी में, हा वेबसाईटमध्ये SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे याच कीवर्डवरती हा फोकस करून त्यानं हा कीवर्ड पूर्ण आर्टिकल लिहिलेला आहे. आणि ह्या आर्टिकल लिहिल्यामुळे याचं गुगलच्या फर्स्ट पेजवरती आलं आणि फर्स्ट पेजवरती आल्यामुळे तो आपण सर्च करतो. त्यामुळे गुगलच्या रँकिंगच्या फर्स्ट पेजला येणं खूप गरजेचं असतं. जर रँकिंग जर तुम्ही येत नसाल तर तुम्हाला ट्रॅफिक नाही मिळत, आणि ट्रॅफिक नाही मिळत असेल तर तुमची कमाई नाही होत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की बरेच सारे लोक आहेत की सर हे SEO करावंच लागतं का, नाही केलं तर चालणार नाही का, आम्ही चांगले आर्टिकल्स अजून बेटर आर्टिकल्स लिहू. तुम्ही किती पण चांगले बेटर आर्टिकल द्या, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जर कीवर्ड प्लेसमेंट किंवा कीवर्ड आर्टिकल्स व्यवस्थित नाही लिहिलेत असाल तर तुम्हाला गुगलच्या रँकिंगला फर्स्ट पेजला तुम्ही येऊ शकत नाही. तर आता इथं तुम्ही बघू शकता हे ना पण मस्त असं आर्टिकल लिहिलं असं. आपल्याला आर्टिकल लिहायची म्हणजे आपण आर्टिकल काही वाचणार नाही आहे इथे, फक्त इतकंच बघतोय की आपण एक SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट आपण कसं लिहितोय त्या बाबतीत आपण इथे माहिती बघतोय. तर आता मी इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे भरपूर सारं आहे. आता मी हे काही वाचत बसणार नाही आहे. इथं त्यांनी SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं आहे 15 त्यानं पॉइंट सांगितलेला आहे की एक अच्छे से कीवर्ड रिसर्च करे, टाइटल फोकस कीवर्ड का इस्तेमाल करें, फर्स्ट पैराग्राफ में फोकस कीवर्ड का इस्तेमाल करें, डिस्क्रिप्शन्स अँड फोकस कीवर्ड. आता हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण मी तुम्हाला हा व्हिडिओज त्यासाठी बनवला आहे की एक SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं आहे आणि ते पण प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट करण्यासाठी तुम्हाला एक कीवर्ड रिसर्च करावं लागतं. हे कधीही गोष्ट लक्षात ठेवा. कीवर्ड रिसर्च म्हणजे आता मी जे कीवर्ड्स इथं टाईप केलं की SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कैसे लिखे, हाच कीवर्ड जसं त्यांनी आपण टाईप केलं तसेच कीवर्ड्स लोक जे टाईप्स करणारे कीवर्ड्स आहेत ते कसे कीवर्ड रिसर्च करायचे यासाठी अनेक बरेच फ्री टूल्स आहेत, अनेक बरेच पेड टूल्स आहेत, ते तुम्ही वापरू शकता. पण पेड टूल्सची जर तुम्हाला आता सध्या तुम्ही नवीन ब्लॉगर असाल किंवा तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही पेड कीवर्ड टूल्स घ्यायला हरकत नाही आहे. जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता. पण जर समजा जर तुम्हाला फ्री टूल्स जे कीवर्ड रिसर्च करून देतात असे टूल्स जर तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही ते वापरू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट कीवर्ड फ्री रिसर्च टूल्स आहे तो म्हणजे जो गुगलचा आहे कीवर्ड प्लॅनर्स तो तुम्ही वापरा. दुसरा आहे तो तुम्हाला उबर सजेस्टसुद्धा तुम्हाला 3 जो कीवर्ड आहे तो तुम्हाला फ्री देतो, त्याच्यावरून पण तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. नंतर तुम्ही पेड घेतला तरी चालेल. अनेक काही गोष्टी आहेत ज्याच्याने तुम्ही कीवर्ड रिसर्च करू शकता, कीवर्ड्स शोधू शकता की या कीवर्डवरती मी लिहू शकतो का, कोणत्याही कीवर्डवरती. जसं की आता तुम्ही आता गुगल सर्च कन्सोल वापरत असाल तर गुगल सर्च कन्सोलमध्ये पण तुम्हाला कीवर्ड्स दिसतील. तुम्हाला गुगल ॲनालिटिक्समध्ये पण लोकांनी कोणकोणते सर्च केले ते पण तुम्हाला दिसतील. असे जे कीवर्ड सर्च आहेत ना याचे जर स्टडी एकदम बारकाईने आणि जो कोणी एकदम व्यवस्थितपणे स्टडी करत असेल ना
तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती व्यवस्थित तो ब्लॉगिंगमध्ये माहीर होतो आणि ब्लॉगिंगवरून पैसे कमवतो. तर SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कीवर्ड रिसर्च करता येणं खूप गरजेचं आहे. आता प्रश्न असा असतो की कीवर्ड रिसर्च तर आपण करू शकतो, मग कीवर्ड रिसर्च करणं आपल्याला समजलं, त्यानंतर हा कीवर्ड रिसर्च करणंसुद्धा हे एक SEOचा भाग आहे. आता मेन गोष्ट असं येते की ज्यावेळेस तुम्ही एक तुमच्या SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहिताय तुम्ही, तर तुम्हाला आता तुम्ही ज्यावेळेस वर्डप्रेसवरती याल, तर वर्डप्रेसवरती आल्यानंतर आपण घाबरून जातो की अरे हे वर्डप्रेसवरती आपण कसं काय ब्लॉग पोस्ट लिहिताना कसं कीवर्ड रिसर्च करायचं. हे काही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला एकदा जर त्यामध्ये घुसलात आणि एक दोन जर तुम्ही पोस्ट प्रॉपर पद्धतीने लिहायला लागलात तर तुमची सवयसुद्धा अशी होऊन जाते ना की तुम्हाला अरे पुढे तुम्हाला कुठले SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहायची गरज पडली ना तर तुम्ही स्वतःहूनच तुम्ही इतर लोकांना सांगाल की अरे हे असं असं लिहायचं म्हणून. तर प्रश्न असा आहे की जसं आता मी इथं आलो, तुम्ही बघू शकता मी आता पहिल्यांदा माझं एक हॉस्टिंगरचं मी एक ओपन करून दाखवतो तुम्हाला. आणि जर समजा जर तुम्हाला तुमचं एका वर्डप्रेसमध्ये जर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहित असाल किंवा हिंदीमध्ये लिहित असाल, मराठीमध्ये लिहित असाल, ते वर्डप्रेसमध्ये कसं आपण ब्लॉग पोस्ट लिहू शकतो हे पण मी तुम्हाला दाखवेल. पण आत्ताचा जो आहे मी तुम्हाला फक्त कीवर्ड रिसर्च करून आपण ब्लॉग पोस्ट SEO फ्रेंडली कसं बनवू शकतो या बाबतीत माहिती सांगेल. मी पहिल्यांदा माझ्या हॉस्टिंगरच्या पॅनल्सवरती येतो आणि इथं मी लॉगिन्स करतो आणि लॉगिन्स केल्यानंतर माझ्या इथे जो मी आहे तिथं लॉगिन्स करून घेतो. आता इथे माझे 2-3 वेबसाईट्स आहेत, त्या 2-3 वेबसाईट्सपैकी मी पहिल्यांदा एखाद्या वेबसाईट्सवरती मी ओपन करतो. जसं की माझं एक इंग्लिशचा वेबसाईट आहे, त्या इंग्लिशच्या वेबसाईटवरती जाऊन मी करू शकतो. मी इथे आणि कसं असतं की जर तुम्ही समजा एक डोमेन घेतलेला आहात, एक हॉस्टिंग घेतला आहात आणि डोमेन आणि हॉस्टिंग कनेक्ट करायला खूप इझी असतं. ह्या व्यतिरिक्तसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला वर्डप्रेस शिकायचं असेल ना तर वर्डप्रेस शिकण्यासाठी डोमेन आणि हॉस्टिंग घ्यायची गरजच लागते असंही काही नाही आहे. डोमेन आणि हॉस्टिंग न घेतासुद्धा तुम्ही वर्डप्रेस शिकू शकता. तो कसं करायचं की तुम्हाला लोकल हॉस्ट म्हणून एक झॅम फाईल डाउनलोड करावा लागतो आणि झॅम फाईल डाउनलोड केल्यानंतर तुमचा जो वर्डप्रेसचा फाईल आहे तो झॅम फाईलमध्ये तिथे ठेवावं लागतं आणि तिथे एक HT डॉक्स नावाचा जो फोल्डर आहे तो. त्यासाठी जर तुम्हाला प्रॉपर असा व्हिडिओ पाहिजे असेल ना तर माझा वर्डप्रेसचा मी पूर्ण सिरीज सुरू केला होता, त्यातला फर्स्ट व्हिडिओ तुम्ही पहा. तिथे काही डाऊट्स आले तर तुम्ही सरळ सांगा मला, मी तुम्हाला त्या कमेंट्सवरती जाऊन तुम्हाला पूर्णपणे सॅटिस्फॅक्टरी मी तुम्हाला रिझल्ट देतो किंवा त्याच्यावरती मी प्रॉपर पद्धतीनं आणखी एक व्हिडिओ तर मी बनवणारच आहे, पण त्याच्या अगोदर तुम्ही हे पाहून घ्या. आत्ता सध्या जर तुम्ही डोमेन असेल, हॉस्टिंग असेल, तुम्हाला सेटअप करायचं असेल तर डोमेन आणि हॉस्टिंग घेतल्यानंतर आपण एक वर्डप्रेस कसं सेटअप करू शकतो किंवा आपण एक वेबसाईट कसं सेटअप करू शकतो, एलिमिनेटर्स आपण कसं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे, स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. वेळ न घालवता आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती भेटूनच जाईल. तुम्हाला कुठेही पैसे खर्च करायची गरज नाही आहे. तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये फक्त व्हिडिओज बघा आणि त्या पद्धतीनं करायला लागा. आता मी इथे आलो आहे तर तुम्ही बघू शकता इथं हॉस्टिंगरला आलो, मी इथं वेबसाईटला आलो. वेबसाईट म्हणजे इथं 3 आहेत. आता 3 वेबसाईटपैकी मी आता हे पहिला जो वेबसाईट, आता मी इथं दुसरा एक वेबसाईट आहे डिजिटल ब्लॉग हिंदी, कारण मला एक डिजिटल ब्लॉग हिंदीमध्ये मला एक वेबसाईट असं मला डेव्हलप करायचं होतं आणि ज्याच्यावरती मला हिंदी ब्लॉग्स लिहायचे होते. आता हिंदी ब्लॉग्स लिहित असताना माझ्याकडे एक AIचा मोबाईल आहे, तर मला आता खूप काम सोपं आहे. कारण मला आता जसं कसं की टेक्नॉलॉजी जशी पुढे जाते तसे त्या पद्धतीनं आपल्याला जावं लागतं, म्हणजे आपलं काम खूप सोप्या पद्धतीनं करून घेता येतं. आता तुम्ही बघू शकता मी इथे ओपन केलं माझं हे वर्डप्रेस आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही आता सध्या तुमचा हा जो वर्डप्रेस आहे, वर्डप्रेस ओपन झाला. आता ह्याच्यामध्ये जे काही किट्स आहेत जसं तुम्ही बघू शकता, फ्रंट पेज आहे, अपग्रेड. आता इथं तुम्ही हिंदीमध्ये माझं झालेलं आहे, तर इथं मी एक एक्सटेन्शन डाउनलोड केलं होतं, त्याच्यामुळे ते एक्सटेन्शन डाउनलोड केल्यामुळे मला हे हिंदी असं इथं तुम्हाला इथं दिसून जातं. मी आता पहिल्यांदा इथं काय करतो, पहिल्यांदा आता हे सर्व हिंदीमध्ये तुम्हाला दिसत असेल की माझा जो ब्लॉग पोस्ट आहे तो सर्व हिंदीमध्ये आहे. जर तुम्हाला हे इंग्लिशमध्ये करायचं असेल तर तुम्ही इथं जाऊन तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. इंग्लिशमध्ये तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. मी सध्या आता हिंदीमध्येच ठेवेल आणि हिंदीमध्ये मला जर आता पोस्ट लिहायचं असेल तर मी इथे एक पोस्ट नावाचा ऑप्शन्स आहे. या पोस्ट नावाच्या ऑप्शन्समध्ये तर सभी पोस्ट आहे, नया पोस्ट जोडे आणि श्रेणी आहे, त्याच्यानंतर टॅग्स आहे. आता हे सगळ्या गोष्टी काय आहेत, जसं की आता पोस्ट काय आहे, मीडिया काय आहे, पुष्टे काय आहे, टिप्पण्या म्हणजे तुमचे कॉमेंट्स काय असतील. आता मी पहिल्यांदा एक काम करतो, इथून जो माझा हिंदी आहे तो हिंदी मी इथे ऑफ करून ठेवतो.
तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथे मी एक लँग्वेज सिलेक्ट केलं की इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हे सर्व इंग्लिश असं दिसायला लागतं. तर इथं पोस्ट नावाचा ऑप्शन्स आहे. जर तुम्ही हिंदीमध्ये असाल तर तुम्हाला हिंदीमध्ये पोस्ट वगैरे पाहायला भेटतील आणि हे सर्व तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये तुम्हाला तसं जसं तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायचं तसं तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करून तुम्ही सेव्ह चेंजेस करू शकता. आता मला काय करायचं आहे की समजा मी पहिल्यांदा पोस्ट नावाची ऑप्शन आहे, या पोस्ट नावाच्या ऑप्शन्सला मी इथे क्लिक केल्यानंतर ऑल पोस्टला जातो. इथे मी काही पोस्ट लिहून ठेवलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही पाहू शकता की ब्लॉगिंग क्या है, SEO क्या है वगैरे वगैरे. आणि हे मी ब्लॉग पोस्ट लिहिलेलं आहे, माझ्या मनानेच लिहिलेलं आहे किंवा मग मी कॉपी पेस्ट पण केलेलं आहे. पण कॉपी पेस्ट करतानासुद्धा जर तुम्ही SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहिणार असाल तर तुम्ही तुमच्या आयडियाजनी लिहा. म्हणजे जसं की तुम्ही असं नका समजू की गुगल तो आपला जर ChatGPT आहे, ChatGPTने आपल्याला आयडियाज दिले, त्या आयडियाजवरती तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहू शकता. मी तुम्हाला एक जस्ट जनरली मी एक ब्लॉगिंगचं एक जे घेतलेलं आहे, जसं की ब्लॉगिंग क्या है हिंदी, याला मी क्लिक केलं आणि हा मी ओपन करतो आणि तुम्हाला मी दाखवतो की आता इथे कसं काय करायचं आहे. ओके, तर मी इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की ब्लॉगिंग क्या है, ब्लॉगिंग इन हिंदी. आता हे 2 कीवर्ड आहेत बरं का. म्हणजे कसं आहे की ब्लॉगिंग क्या है, लोक ब्लॉगिंग क्या है म्हणून सर्च करू शकतात. ब्लॉगिंग इन हिंदी, लोक ब्लॉगिंग इन हिंदी म्हणून सर्च करतात. ठीक आहे, मग मी काय करतो की आता मला हा ब्लॉगिंग इन हिंदी हे जे लिहिलेलं आहे ना, ह्या ब्लॉगिंग इन हिंदीला मला इथे कॉपी करतो आणि मी असं समजतो की हा माझा कीवर्ड आहे, फोकस कीवर्ड आहे. आता हा फोकस कीवर्ड आहे किंवा कीवर्ड आहे, मी काय करतो की आता कीवर्ड रिसर्च करायचं आहे मला. तर मी माझ्या उबर सजेस्टमध्ये जातो आणि उबर सजेस्टमध्ये जाऊन मी जर समजा मी एखादा टूल्स पॅक घेतलेला असेल तर ठीक आहे, पण तुम्हाला काही फ्री टूल्स पण असतात उबर सजेस्टचे, तिथे जाऊन तुम्हाला इथे फक्त पेस्ट करायचं आहे. कारण मी हे सर्व केलेलं आहे म्हणून मला आता हे सगळं कळतं. तर मी इथं युनायटेड स्टेट हेच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे इंडिया टाकायचं असेल तर तुम्ही इथे इंडियासुद्धा करू शकता. मी इथे इंडिया केलं तर तुम्हाला इथं इंडिया असं दिसेल. थोडंसं सर्च केलं तर तुम्हाला इथं इंग्लिश इंडिया असं दिसेल आणि तुम्ही इथे सर्च करू शकता. तर सर्च केल्यानंतर तुम्हाला काही रिझल्ट्स दिसतील इथे. तर रिझल्ट्स दिसल्यानंतर तुम्हाला इथं ते सांगतं की सर्च व्हॉल्यूम किती आहे, म्हणजे किती लोक या गोष्टीवरती सर्च करतात. SEO डिफिकल्टी तर 12 जण आहेत, पेड डिफिकल्टी 1 आहे, कॉस्ट पर क्लिक पण 0 आहे, सर्च व्हॉल्यूम पण इथं 0 दाखवत आहे असं त्यानं सांगितलेलं आहे. पण हे असं रिझल्ट्स नाही आहे इथे. सर्च व्हॉल्यूम इथे ते प्रॉपर नाही दाखवले. पण इथे तुम्ही पाहू शकता की ब्लॉगिंग हिंदी.कॉम्स किंवा ब्लॉग लेखन इन हिंदी फॉर्मॅट, ब्लॉग रायटिंग इन हिंदी फॉर्मॅट, हे सगळे जे इंग्लिशचे जे फॉर्मॅट्स आहेत इथेवरून तुम्ही सोल्युशन बघू शकता की व्हॉल्यूम इथं 240 लोक सर्च करत असतात. अशा ब्लॉग हिंदी में कैसे लिखे, आता ह्याच्यावरती 5 आहेत, तर ह्याच्यावरती किती सर्च व्हॉल्यूम आहे, 20 सर्च व्हॉल्यूम आहे असं हे दाखवलेलं आहे. तर मला एखादं चॅनल जर डिस्कवर करायचं असेल तर तुम्हाला कीवर्ड रिसर्च जर करायचं असेल प्रॉपर तर तुम्ही इथे ब्लॉगिंग इन हिंदी हे चुकीचं लिहिलं तर पण तुम्ही इथे ब्लॉगिंग इन हिंदी म्हणजे तुम्ही विचार करा की जर मी असं लिहिलं तर आत्ता मात्र मला इथे ब्लॉगिंग इन हिंदी. ओके, आणि ठीक आहे, मला काय करायचं आहे की ब्लॉगिंग इन हिंदी मी थोडंसं चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं आहे. म्हणजे ब्लॉगिंग इन आणि हिंदी हे आपलं मराठीत लिहिलेलं आहे. तर मला तसं नाही करायचं आहे. मला कीवर्ड रिसर्च करायचं आहे, प्रॉपर कीवर्ड रिसर्च करायचं असेल तर तुम्हाला काय टाकायचं आहे की ब्लॉगिंग इन हिंदी. ओके, तर मी काय टाकेल की ब्लॉगिंग इन हिंदी इथे मी टाकलं. ओके, हा मी कॉपी केलेला आहे. फक्त ब्लॉगिंग इन हिंदी म्हणजे मी जे टाकलेला कीवर्ड आहे तो कीवर्ड्स इतका काही खास नाही, पण मी ब्लॉगिंग इन हिंदी असं मी पूर्ण इंग्लिशमध्ये सगळं लिहिलं आहे. हे इंग्लिशमध्ये आता मी ह्याला सर्च करतो. ह्याला सर्च केल्यानंतर याचं रिझल्ट्स बघा कसं दिसतं की ह्याला सर्च व्हॉल्यूम किती आहे काय वगैरे. म्हणजे लोक ब्लॉगिंग इन हिंदी असलेलं मराठीमध्ये हे सर्च करत नाहीत. तुम्हाला लक्षात आलं असेल. तर इथे तुम्ही खाली गेल्यानंतर तुम्हाला हे बघा ब्लॉगिंग इन हिंदी 12 लोक SEO डिफिकल्टी आहे, इथे 0 लोक सर्च करतात. पण ब्लॉगिंग इन हिंदी हे 480 लोक सर्च करतात असं त्यांनी सांगितलं आहे. याचा अर्थ असा आहे की हे कीवर्ड रिसर्च. आता मला इथे काय करावं लागेल की बघा इथे मी आता SEO करायला गेलो असतो आणि ब्लॉगिंग इन हिंदी मराठीमध्ये ठेवलं असतं आणि ब्लॉगिंग इन हे इंग्लिशमध्ये ठेवलं असतं. हे माझं चुकलेलं असतं. आता मी तुम्हाला दाखवतो की ब्लॉगिंग इन हिंदी जो लिहिलेला आहे मी ते हिंदीच्या ठिकाणी मी हिंदी असं करून टाकतो. आता हा माझा जो कीवर्ड आहे तो कीवर्ड फोकस कीवर्ड माझा रेडी झाला. ह्यावरती मला 480 लोक मंथली सर्च करतात असं आपण टाकू शकतो. पण याच्यापेक्षा चांगले कीवर्ड्स तुम्ही शोधू शकता. हा एक कीवर्ड्स माझा झाला. त्यानंतर मी इथे अजून एक तुम्हाला सांगतो की ब्लॉगिंग क्या है. ओके, ब्लॉगिंग क्या है हा एक कीवर्ड्स मी उचलला आणि ह्या कीवर्ड्सवरती मी उचलल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल बघा
इथं आलात तुम्ही आणि कीवर्ड इथं उचलल्यानंतर मी उबर सजेस्टला येतो आणि इथं पुन्हा एकदा मी इथे पेस्ट करतो आणि पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवतो. आणि हे जे काय आहे लँग्वेज मी इथे हिंदी आहे, पण ते आता हिंदी लँग्वेज ह्याच्यामध्ये असेल तर ठीक आहे, नो इश्यू आहे. तर हिंदी लँग्वेज आहे, इंडिया आहे. सर्च केलं ब्लॉगिंग क्या है. आता याच्यावरती कीवर्ड रिसर्च ह्या ब्लॉगिंग क्या है असं जर कोणी सर्च करत असेल, तिथं सर्च व्हॉल्यूम जर चांगला असेल तर याच्यावरती ब्लॉग लिहिणं आपल्यासाठी खूप बेटर राहतं आणि खूप मस्त राहतं. आता बघा ब्लॉगिंग क्या है, ब्लॉगिंग इन हिंदी, ब्लॉगिंग क्या है. ब्लॉगिंग क्या है मध्ये पण 1900 लोक सर्च करतात. सरळ सरळ सांगितलं त्यांनी ब्लॉगिंग क्या है ह्याच्यावरती पण 1900 लोक सर्च करतात. याचा अर्थ सर्च व्हॉल्यूम चांगला आहे. जनरली तुम्ही सर्च व्हॉल्यूम बघा. दुसरी गोष्ट, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की याची SEO डिफिकल्टी किती आहे. आता SEO डिफिकल्टी किती आहे हे पाहण्यापेक्षा एक महिन्यामध्ये लोक इतके सर्च करतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा एक बेस्ट कीवर्ड आहे. ओके, याची पेड डिफिकल्टी जी एक आहे, SEO डिफिकल्टी 64 आहे, थोडंसं हार्ड आहे. पण 1900 सर्चेस करतात. जर तुम्ही अशा टाईपचे कीवर्ड्सवरती जर तुम्ही रँक करायला गेलात तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल, पण तुम्ही करू शकाल. ब्लॉगिंग क्या आहे, आता हा एक कीवर्ड्स आहे बघा, हा एक कीवर्ड्स त्यांनी दिलेला आहे. तर ह्या ब्लॉगिंग क्या आहे म्हणजे तुम्ही कसं करा की ब्लॉगिंग क्या आहे हा कीवर्ड्स घेतलात, 70 लोक व्हॉल्यूम सर्च करतात, SEO डिफिकल्टी कमी आहे, असेवाले कीवर्ड्स तुम्ही उचलून तुम्ही लिहू. मायक्रो ब्लॉग्स इन हिंदी, ब्लॉगिंग मायक्रो ब्लॉग्स क्या है, ब्लॉगिंग जॉब क्या है, अशा टाईपचे जे कीवर्ड्स आहेत, जसं की आता ब्लॉगिंग क्या है और कैसे Quora.comवरती आलेलं आहे. हे सर्च पेजेसचे आलेले आहेत. मी जस्ट आता मी तुम्हाला फक्त दाखवतो की एक ब्लॉगिंग क्या है याच्यावरतीच मी कीवर्ड रिसर्च लिहितो. तर हा तुमचा टायटल झाला. तर टायटल असणं खूप गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, टायटल खूप महत्त्वाचा आहे. टायटल खूप महत्त्वाचा आहे SEOमध्ये. आणि हा खूप शॉर्ट्स असला पाहिजे, एकदम खूप मोठा पण नसला पाहिजे, खूप छोटा पण असला पाहिजे. याच्यामध्ये पण काही काही चेंजेस आहेत. जसे की तुम्ही टायटल्समध्ये ना तुम्ही तुमच्या नंबर वापरा. जसं की आता तुम्ही सांगितलात की टॉप 5 टेम्पलेट्स कोणते आहेत, बेटर टेम्पलेट्स, ते तुम्ही टाकू शकता. टॉप 3 वेबसाईट्स कोणते आहेत ब्लॉगिंगच्या बाबतीत, टॉप म्हणजे असे काहीतरी असे नंबर्स त्यामध्ये यायला पाहिजे. नंबर त्यामध्ये आले तर तुम्ही त्यावरती काय करू शकता, पाहू शकता. आता मी तुम्हाला पुढचं सांगतो. आता मी इथे लिहिलेलं आहे की ब्लॉगिंग एक ऐसा ऑनलाइन अर्निंग का प्लेटफॉर्म है जिसे घर बैठे आप लाखों रुपए कमा सकते हैं. ओके, आता मैं क्या करता हूँ कि ब्लॉगिंग क्या है. ओके, ब्लॉगिंग क्या है कि डिजिटल मार्केटिंग में बड़ा बहुत योगदान है. हम ब्लॉग लिखते हैं, इन्फॉर्मेशन लोग गूगल पे खोजते हैं और यदि आपके ब्लॉग द्वारा लोगों तक सही जानकारी पहुँचाती तो ब्लॉग पढ़ने की आदत हो जाती है. हे आता हे सर्व मी लिहिलेलं आहे. चलो शुरू करते हैं कि ब्लॉगिंग कैसे की जाती है. ओके, ब्लॉगिंग कैसे की जाती है, ब्लॉगिंग क्या है, इस आर्टिकल में मैं आपका स्वागत करता हूँ. मी जर असं लिहायचं असेल, समजा मी ब्लॉगिंग क्या है हा एक आर्टिकल आहे. ओके, मी इथं लिहिलं किंवा मी इथे आता टाईप्स करायचं, तर इथं टाईप करण्यासाठी तुम्हाला इथं देवनागिरी रिपील्सचं इथे एक तुम्हाला आयकॉन दिसतो. इथं तुम्हाला हिंदी करायचं आहे आणि मला इथं टाईप करायचं आहे की ब्लॉगिंग आज इस आर्टिकल में मैं आप लोगों को शुरू से ब्लॉगिंग के बारे में ब्लॉगिंग क्या है और ब्लॉगिंग क्या है और ब्लॉगिंग कैसे की जाती है. ओके, आता मी इथे कंसामध्ये लिहितो की ब्लॉगिंग इन मराठी हिंदी, ब्लॉगिंग इन हिंदी. ओके,
तर मला काय करायचं आहे की ब्लॉगिंग इन हिंदी. आता मी हे लिहिलं आणि त्यानंतर मी इथे कंस क्लोज केलं. तर ब्लॉगिंग इन हिंदी आणि ब्लॉगिंग क्या है ह्या दोन आर्टिकल्स जे आहेत ते मला इथे रँक करायचं. तर मी हा ब्लॉगिंग क्या है ह्याला थोडंसं बोल्ड करतो आणि इथे तुम्हाला दिसू शकतं की ब्लॉगिंग इन हिंदी ह्यालासुद्धा थोडंसं बोल्ड करतो, कारण मला हे दोन माझे कीवर्ड्स आहेत. हे फोकस कीवर्ड म्हणून मी वापरणार आहे. हे फक्त इतकं महत्त्वाचे आहेत. हे दोन फोकस कीवर्डवरती मला इथे लिहायचं आहे. त्यानंतर मी इथे लिहिलं ब्लॉगिंग की शुरुआत कैसे करें. आता हा सुद्धा माझा एक कीवर्ड आहे, ब्लॉगिंग की शुरुआत. ओके. त्यानंतर ब्लॉगिंग करने के लिए आपके पास बहुत जानकारी होना चाहिए. आपको ब्लॉगिंग क्या है, ठीक आहे. परत आला बघा इथं ब्लॉगिंग क्या है, हे परत कीवर्ड आलं. तर ह्या ब्लॉगिंग क्या है, हा ब्लॉगिंग क्या है इथं पुन्हा एकदा कीवर्ड आलेला आहे. तर या कीवर्ड्सला मी इथे काय करतो, फक्त याला थोडंसं बोल्ड करतो आणि त्याच्यानंतर हा, ठीक है, क्या है समझ गया तो आप लिखने की करना. ब्लॉगिंग शुरुआत करने से आपको एक मेल आईडी करना जरूरी है वगैरे वगैरे. त्यानंतर मग मेल आईडी कैसे बनाए वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी येतात. आता यहाँ पुढे मेल आईडी कैसे बनाए, आता तुम्हाला इंटरनल लिंक टाकावं लागतं. तर इंटरनल लिंक कसं टाकायचं आहे, मेल आईडी कैसे बनाए आणि इथे एक लिंकची तुम्हाला इथे लिंक टाकायचं आहे. पण मेल आईडी कैसे बनाए ह्याच्यावरती पण तुम्हाला एक आर्टिकल्स लिहावं लागतं. जर तुम्ही इंटरनली कुठले आर्टिकल्स लिहित असाल तर इंटरनली आर्टिकल्स लिहून तुम्ही मेल आईडी कसे बनवायचे या बाबतीत तुम्ही करू शकता. जसं की आता मी इथे लिहिलं, आता समजा मी एक एक्सटर्नल लिंक टाकून देतो तुम्हाला, एक ईमेल आईडी कैसे क्रिएट करे किंवा ईमेल आईडी कैसे बनाए. मी आता हा सर्च केला तर ईमेल आईडी कैसे बनाए. आता हाच माझाच एक पोस्ट आहे असं समजा, त्या माझ्याच पोस्टला मला हे ते करायचं असेल तर मी इथला जो लिंक आहे तो लिंक मी कॉपी करेल आणि तिथे नेऊन टाकेल. म्हणजे हा इंटरनल लिंकिंगचा भाग आहे. जसं की तुम्हाला आता मी सांगतो, हा जो काही आहे, जसं की आता इथं मी आलो आहे आणि मेल आय डी कैसे बनाए ह्याच्यासाठी मला दुसरा एखादा पोस्ट पाहिजे, तो पब्लिक झालेला पाहिजे आणि त्याची मेल आय डी क्रिएट झालेली पाहिजे. मग इथे करून तुम्ही इथं जो लिंक आहे त्या लिंकला इथं टाकलास तर तो तुमचा इंटरनल लिंक होता. आता याचं जर तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही कलरसुद्धा चेंज करू शकता. इथं तुम्हाला कलरच्या ऑप्शन्सला हायलाईट्स ऑप्शन्स असतो, ह्या हायलाईट्सच्या ऑप्शन्सला तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि तुम्ही पाहू शकता बघा इथे कलर चेंज झालेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला समजा आता ब्लॉगिंगची सुरुवात कैसे करे, तर ब्लॉगिंगच्या बाबतीत आता मला हे कलर चेंज करायचा असेल किंवा मला ह्याला हायलाईट्स करायचं असेल किंवा इथं मला लिंक द्यायचं असेल किंवा मला इथे एखादा हायलाईट्स करायचं असेल तर हायलाईट्स केल्यानंतर मला इथं कलर चेंज करायचा असेल तर कलर कुठलं सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही ते एक रेड कलर करत असाल तर तुम्ही इथे रेड कलर करा किंवा तुम्ही इथे कोणतं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कलर्स इथे चेंज करू शकता. बघा ब्लॉगिंग करने के लिए आप हे तुम्ही एक जे लिहिताय हे कलर लावणं, तुम्हाला हे बोल्ड करणं किंवा एखादा कीवर्डवरती तुम्ही रिसर्च करणं हेच तुमचा एक SEO भाग असतो. SEO खूप बारकाईने शिकावं लागतं, खूप व्यवस्थित तुम्हाला करावं लागतं. तुम्हाला समजलं असेल की ब्लॉगिंग क्या है, ब्लॉगिंग इन हिंदी. ओके. तर इस आर्टिकल में ब्लॉगिंग के मी आता लिहिलं ब्लॉगिंग क्या है, ब्लॉगिंग और किए जाती है. ठीक आहे, हे मी सर्व लिहिलं. आता हा जो आहे तो मी इंटरनल लिंकिंग टाकला. म्हणजे मी 3 गोष्टी तुम्हाला शिकवले. एक फोकस कीवर्ड्स तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला तुमचं एक टायटल्स असं लिहावं लागतं की ज्यावरती तुमचा एक कीवर्ड यायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचा जो काही पहिला आर्टिकल आहे, जो काही तुमचा पहिला पॅराग्राफ्स आहे, त्या पहिल्या पॅराग्राफ्समध्ये तुमचा कीवर्ड असला पाहिजे. जो कीवर्ड आहे जसं की आता ब्लॉगिंग क्या आहे किंवा ब्लॉगिंग इन हिंदी हे दोन्ही कीवर्ड्स आहेत. या दोन्ही कीवर्ड्समध्ये मी तुम्हाला एक कीवर्ड्स ह्या पहिल्या पॅराग्राफ्समध्ये टाकलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की ब्लॉगिंग क्या आहे वगैरे वगैरे हे तुम्हाला प्रत्येक असे. आता ब्लॉगिंगची सुरुवात कसं, हे सब हेडिंग आहेत, हे सब हेडिंग तुमचे प्रॉपर यायला पाहिजे. त्यानंतर ब्लॉगिंगला तुम्हाला जर एखादा कलर करायचं असेल तर तुम्ही कलर करू शकता. त्यानंतर मी खाली आल्यानंतर इथं मेल आय डी कैसे बनाए, हे मेल आय डी कैसे बनाए हे सुद्धा तुम्हाला एक इंटरनल लिंकिंग मी टाकलं आहे. म्हणजे तुमचा हा SEOचा भाग आहे. हा SEOचा भागमुळे तुमचा इथे एक तुम्ही पाहू शकता इथे एक SEO स्कोर तुम्हाला इथं दिसतो. आता हा हेडिंग आहे, हेडिंग तुमचं 42 ह्याचं झालेलं आहे. तर हेडिंग तुमचं 42 ह्याचं झालं आहे तर ते काय सांगतात की तुम्ही अजून बेटर प्रकारचं हेडिंग तुम्ही बनवू शकता. तर बेटर हेडिंग जर बनवायचं असेल तर किंवा मी इथे असं म्हणतो की मी ब्लॉगिंग की शुरुआत कैसे करे असं लिहितो की ब्लॉगिंग की शुरुआत कैसे करे. ओके, हे मी लिहिलं. तर 48 स्कोअर झालेला आहे. ठीक आहे, काही इश्यू नाही. मग आपला हा जो आर्टिकल आहे जसं की आता हा ब्लॉगिंगची सुरुवात कैसे करे हा सुद्धा एक आर्टिकल
आपला हा सुद्धा एक कीवर्ड आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्ही हे इंटरनल लिंकिंग लावायला शिकले. त्यानंतर ब्लॉगिंगचे पैसे कैसे कमाए. ओके, त्यानंतर मी अजून एक इंटरनल लिंक लावलं की हा पुरेपुरे ब्लॉग का निश कैसे सिलेक्ट करा. तर ब्लॉगचा निश कसं सिलेक्ट करायचं याच्यासाठी तुम्हाला दुसरं आर्टिकल लिहावं लागला. मग दुसरं आर्टिकल लिहिल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की ब्लॉगिंगचे पैसे कैसे कमाए. ब्लॉगिंगचे पैसे कैसे कमाए हे पण तुम्ही बघू शकता. इथं जर तुम्ही हेडिंग देणार असाल तर तुम्ही इथे हेडिंग देऊ शकता. तुम्ही पाहू शकता इथे बघा मी हेडिंग देतो आहे, पण इथे पूर्ण याच्यासाठीच हेडिंग होतं आहे. तर मी इथे एंटर करतो आणि याला मी ब्लॉगिंगचा इतकाच भाग मी सिलेक्ट करतो आणि इथे मला हेडिंग द्यायचं तर मी हे हेडिंग देतो. त्याच्यानंतर ओके, तर तुम्ही इथं पाहू शकता मी हे ब्लॉगिंगचं हेडिंग दिलं की हे ब्लॉगिंग कैसे करे. आणि त्याच्यानंतर ब्लॉगिंग करने के लिए कितने पैसे लगते हे तुम्ही हे बघू शकता. हे सगळे हेडिंग्स आहेत ना, प्रॉपर देणं म्हणजेच तुमचा SEOचा भाग असतो. हे बघा, कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर तुम्हाला थोडासा वेळ त्याला द्यावाच लागतो. जितकं तुम्ही प्रॉपर पद्धतीनं त्याला वेळ देणार त्या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित शिकू शकणार. नाही तर घाईघाईमध्ये जे काही तुम्ही शिकणार त्यामध्ये तुम्हाला काहीही त्याचा अर्थ नसतो. त्यासाठी तुम्ही वेळ त्याला द्या, प्रॉपर द्या, त्यानंतरच तुम्ही प्रॉपर शिकू शकाल. भलेही मी शिकवण्यामध्ये थोडासा वेळ लागतो, पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो ही गोष्ट, ही कधीही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हा टायटल्स खूप मोठा झालेला तर त्या मी Ctrl+Z करतो. पाहिजे तसं मी अगोदरच ठेवतो. हे मी ब्लॉग्समध्ये बनवतो आहे म्हणून तसं दिसतं आहे. जर तुम्हाला इथे अगोदर तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे पॅराग्राफ्स द्यायचं आहे, तर तुम्ही हे सगळं हे करू शकता. आता माझा हा जो स्कोर आहे, तुम्हाला इथं स्कोर दिसत असेल, हा स्कोर हा AI स्कोर तुम्ही बघू शकता. SEO ओके. हा रँक मॅथचा जो स्कोर आहे तो तुम्हाला डेव्हलप करायचा असतो. जसं की आता मी इथे ब्लॉगिंग क्या आहे हे फोकस कीवर्ड तुम्हाला टाकावं लागतं. हे कधी टाकावं लागतं, समजा मी इथे आलो तर त्याच्यासाठी तुम्हाला एक प्लगइन इन्स्टॉल करावा लागतं. तो प्लगइन कोणता आहे तो मी तुम्हाला तो प्लगइन सांगतो. इथे मी पहिल्यांदा सेव्ह ड्राफ्ट करतो आणि मी तुम्हाला एक रँक मॅथचा प्लगइन इन्स्टॉल करण्यासाठी सांगतो, कारण हा प्लगइन इन्स्टॉल केल्याशिवाय तुम्हाला पुढे काही करता येत नाही. आता मी तुम्हाला हे प्लगइन काय आहेत किंवा त्यावरती काय आहे त्यावरती मी तुम्हाला सांगणार नाही आहे, कारण हे खूप मोठा व्हिडिओ होईल. मी फक्त तुम्हाला SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं, कशी आयडियाज असते त्याबद्दलच सांगतो आहे. तुम्ही इथे पाहू शकता प्लगइन जो आहे त्या प्लगइनच्या ठिकाणी मी इथे आलेलो आहे. इन्स्टॉल प्लगइन आहे, ॲड न्यू प्लगइन्स आहे. या ॲड न्यू प्लगइन्सला मी इथे क्लिक करतो आणि ॲड न्यू प्लगइन्सला इथं मी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मला सर्च करायचं आहे. एक सर्च प्लगइन्समध्ये जाऊन तुम्हाला इथे रँक मॅथ्सचा प्लगइन्स तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. ओके, तुम्ही इथे सर्च करू शकता. मी रँक मॅथ हा प्लगइन सर्च केलं आणि त्याच्यानंतर माझा हा इथं प्लगइन्स आलेला आहे, रँक मॅथ SEO विथ AI SEO टूल. मी याला इन्स्टॉल करतो. इन्स्टॉल करणं सोपं आहे. इन्स्टॉल करून आता प्लगइन म्हणजे काय हे पण मी तुम्हाला नंतर सांगतो, कारण प्लगइन म्हणजे काय, प्लगइनवरून आपण पुढे कसं आपण SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहू शकतो वगैरे वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. ते मी सगळे डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. आता मी याला ॲक्टिवेट करतो. तुम्ही पाहू शकता इथं मी ॲक्टिवेट केलं. ॲक्टिवेट केल्यानंतर कनेक्ट फ्री अकाउंट्स, कनेक्ट युअर अकाउंट्स मी इथं कनेक्ट करतो. त्यानंतर गुगल जो आहे तो गुगलला आणि तर वेस्ट डिस्पोजल आयडिया मी कनेक्ट केलं. आता हे कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे रँक मॅथचा फ्री प्लॅन्स ओके ॲक्टिवेट नाव मी करून टाकतो ॲक्टिवेट. आणि ॲक्टिवेट केल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स आहे, इझी आहे, फॉर अ वेबसाईट वेअर यू ओनली वॉन्ट टू चेंज द बेसिक लेट रँक मॅथ गो डू द हेवी लिफ्टिंग मोस्ट सेटिंग्स सेट डिफॉल्ट. आता हा कशा ह्याच्यामध्ये पेड पण आहेत, पण मी सध्या ॲडव्हान्स काय बोललेत की फॉर द ॲडव्हान्स युजर्स हू वॉन्ट टू कंट्रोल एव्हरी SEO ॲस्पेक्ट ऑफ द वेबसाईट्स यू आर ऑफर्ड ऑप्शन्स टू चेंज एव्हरीथिंग्स अँड द फुल कंट्रोल ओव्हर दॅट. मी आता पाहतो ॲक्च्युली आणि स्टार्ट विझार्ट करतो आणि इथे तुम्ही बघू शकता युअर साईट्स ओके. त्यानंतर मी स्टार्ट करतो. इथे हे तुम्हाला थोडंसं सेटअप करावं लागतं आणि त्यानंतर कंटिन्यू करावं लागतं. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला पर्सनल ब्लॉग आहे ओके, डिजिटल मार्केटिंग हा पर्सनल ब्लॉग आहे ठीक आहे. त्याच्यानंतर किंवा मग इन्फॉर्मेशन्स ब्लॉग आहे काय आहे ते तुम्ही ते लिहू शकता.
त्याच्यानंतर वेबसाईट्स अल्टरनेटिव्ह हे सर्व तुम्ही करून तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू करू शकता. कंटिन्यू केल्यानंतर साईट मॅप आहे, कनेक्ट गुगल सर्व्हिसेस सध्या तर तुम्ही हे कनेक्ट करून टाका. त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करा. त्यानंतर तुम्ही परत एकदा तुमचा जो काही रँक मॅथ आहे तो तुमच्या लव माय इंडियाचा जो काही माझा मेल आय डी आहे तो मेल आय डीला तुम्ही कनेक्ट करा. त्यानंतर कंटिन्यू करा. कंटिन्यू करून तुम्हाला पहिल्यांदा हे सेटअप करून घ्यावं लागतं. साईट मॅप, सर्च कन्सोल. आता तुम्हाला हे पहिल्यांदा एक सर्च कन्सोलमध्ये वगैरे जाऊन हे पहिल्यांदा सगळं करावं लागतं. मी हे सगळं रेडी करतो आहे. त्यानंतर इन्स्टॉल ॲनालिटिक कोड्स, ठीक आहे, हे सगळं आहे, एवढं तरी करा फक्त. त्यानंतर ॲडसेन्स अकाउंट असेल तर तुम्ही कनेक्ट करू शकता, पण नसेल तर ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करा. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला साईट मॅप जनरेट झाल्यानंतर तुम्हाला ऑप्टिमायझेशन्स नावाचा एक गोष्ट असतो साईट मॅप. बाकी काही करू नका, तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू करा. त्यानंतर रेडी असेल तर नॉन इंडेक्स सिम्प्टी वगैरे वगैरे, नो फॉलो एक्सटर्नल लिंक्स, ठीक आहे. तर हे तुम्हाला दिसेल इथे. ऑन करा ह्याला आणि इथे सेव्ह अँड कंटिन्यू करा. हा प्लगइन इन्स्टॉल करा कारण खूप महत्त्वाचा प्लगइन आहे हा. आणि त्यानंतर सेटअप ॲडव्हान्स ऑप्शन्स एवढं तुम्ही करा. रोल मॅनेजर्स काय असेल तर तुम्ही इथे सेव्ह अँड एरर करा. 404 रिडायरेक्शन्स हे पण तुम्ही ऑन करा आणि रिडायरेक्शन्स ह्या पण तुम्ही ऑन करा. ओके, त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करा. तर रँक मॅथ्स प्लगइन इन्स्टॉल तुम्हाला करावंच लागतं. हे केल्यानंतर तुम्हाला स्केमा वगैरे आहे हा पण तुम्ही सध्या तरी तुम्ही आता आर्टिकल्स लिहिता हे तुम्ही तुमच्या सगळ्या सोशल्स मीडियासाठी असतात हे तुम्ही करा. आता हे केल्यानंतर तुमचा हा प्लगइन इन्स्टॉल झालेला आहे. टेक SEO नेक्स्ट लेवल. बाय करायचं असेल तर तुम्ही बाय करू शकता. कंटेंट एक आहे तर तुमचं ऑनच आहे. SEO 404 तर तुमचं ऑनच आहे. बाकी तुमचं ॲनालिटिक्स ऑन आहे. AMP एरर्स पण तुम्ही ऑन करून ठेवा. AMP म्हणजे तुमचा हा मोबाईल चा जो काही युजर जो मोबाईलवरती येतात किंवा जे काही आपण पाहत असतो मोबाईलवरती त्याच्या बाबतीत तुमचा जो रिस्पॉन्सिव्ह टेम्पलेट्स वगैरे मोबाईलवरती प्रॉपर दिसलं पाहिजे किंवा त्याची जी SEO आहे प्रॉपर व्हायला पाहिजे, या दृष्टिकोनातून तो आहे. त्यानंतर तुम्ही इमेज SEO पण करा, काही इश्यू नाही आहे, त्याच्यामध्ये काही पैसे नाही लागणार आपल्याला. आणि लोकल SEO करायचं तर तुम्ही लोकल SEO करा. हे सर्व ऑन करा. न्यू साईट मॅप्स तुम्हाला जनरेट करायचं. न्यू साईट मॅप हे प्रो व्हर्जन्स आहेत. प्रो व्हर्जन आपल्याला घ्यायचं नाही. हे तर रिडायरेक्शन्स आपण ऑन केलेलं आहे. SEO अनालायझर, साईट मॅप, रोल मॅनेजर्स पण तुम्ही ऑन करा. त्यानंतर ठीक आहे, कॉमर्स आणि हे तुम्हाला गरज नाही आहे. गुगल वेब स्टोरी जर तुम्हाला ऑन करायचं तर तुम्ही ऑन करू शकता. हे ऑन करण्यासाठी तुम्हाला एक मेसेज देत आहेत की प्लीज ॲक्टिवेट वेब स्टोरीज प्लगिन्स टू यूज दिस मॉडेल. तर तुम्हाला एक वेब स्टोरीची एक प्लगइन आहे तो इन्स्टॉल करावा लागतं. त्यानंतर तुम्ही हे ऑन करू शकता. सध्यापुरतं तरी आपल्याला एवढं ठीक आहे, बाकी काही आपल्याला लागणार नाही आहे. बाकी आपलं सेटअप विजार्ड्स हे सगळं झालेलं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्ही आता परत एकदा यायचं आहे तुमच्या पोस्टला. जे पोस्ट तुम्ही इथे लिहित होता त्या पोस्टला तुम्ही इथे आलात. तर इथे आपण जे SEO फ्रेंडली पोस्ट लिहित होतो त्यानंतर इथं ब्लॉगिंग काय आहे याला मी क्लिक करतो. याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पहिल्यांदा कसं असतं की तुम्ही पहिलाच पोस्ट लिहायला लागलात तर इथं तुम्हाला एक ऑप्शन्स कंटेंट AI आणि इथे G8 रँक मॅथचा तुम्हाला एक इथं कोड तुम्हाला दिसत असेल. हा कोड तुम्हाला इथे डेव्हलप झालेला आहे. हा जो कोड तुम्हाला इथे दिसतोय, जसं माझं माऊस बघा रँक मॅथ दिसतो आणि इथे तुम्हाला हेडिंग ॲनालायझर दिसतो आणि त्याच्यानंतर कंटेंट AI कंटेंट्स पण तुम्हाला दाखवलं जातं. आणि इथे जो रँक मॅथ आहे याला मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे साईड बारला जर तुम्ही पाहायला गेलात तर इथे बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील. जसं की आता तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी हा जो भाग आहे हा भाग, ओके, हा भाग जो तुम्हाला दिसतो त्या भागाला मी इथे क्लिक केल्यानंतर ब्लॉगिंग काय आहे, ब्लॉगिंग इन हिंदी एडिटर स्निपेट. आता इथं मला 8च स्कोर दिसतोय कारण मी इथं अजून त्यांचं फोकस कीवर्ड टाकलं नाही. तर मी हे ब्लॉगिंग इन हिंदी हे ओपन करेल, कॉपी करेल आणि इथं फोकस कीवर्ड आहे ना, पहिल्यांदा फोकस कीवर्डला, कारण मला काय करायचं आहे की हा 8चा स्कोर मला कसंही करून मला 80च्या वरती घेऊन जायचं, तरच तुमचा हा रँक जो आहे तुमचा म्हणजे जो लिहिलेला आर्टिकल आहे तो तुमच्या गुगलच्या रँकिंगवरती दिसेल. खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आता समजा मी इथं लिहिलं, इथं मला आता पेस्ट करायचं आहे तर मी इथे जाईल आणि इथे व्यवस्थित असं इथं पेस्ट करेल. हां, तर इथं मी व्यवस्थित असे पेस्ट करेल. तर आता ब्लॉगिंग हिंदी तर तुम्ही बघू शकता रँकिंग्स माझा इथं आता 52वरती गेलेला आणि हे मला घेऊन जायचं आहे, भरपूर घेऊन जायचं. जसं की आता मी इथे ब्लॉगिंग क्या आहे मी हे पूर्णपणे आर्टिकल्स घेतो, इथून मी कॉपी करतो आणि इथे मी पूर्ण इथे ठेवतो आणि इथे ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी इथे पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर ब्लॉगिंग काय आहे इथे आलं, हा 52 आहे.
आणि अजून मला जे काही करायचं जसं की ब्लॉगिंग की शुरुआत कैसे करें. ओके, तर ब्लॉगिंग की शुरुआत कैसे करें हे मला ठेवायचं आहे. तर मी इथे खालचा जो आर्टिकल्स आहे हा जो आहे कीवर्ड्स तो मी कॉपी करतो, कारण मला हा जो कीवर्ड्स आहेत हे कीवर्ड्स तुम्हाला रिसर्च करावे लागतात. हे असंच नाही ठेवायचे, तुम्हाला थोडंसं मेहनत घ्यावी लागते. आणि इथे तुम्हाला करायचं आहे पेस्ट. आता तुम्ही इथे अनलिमिटेड कीवर्ड्स तुम्ही ठेवू शकता, फक्त इथं 5 कीवर्ड्स तुम्हाला तर सध्या ठेवता येणार आहे. त्यानंतर ऑनलाइन अर्निंग, ब्लॉगिंग क्या है, ब्लॉगिंग करने के लिए आपके पास बहुत. आता हे काय आहे बघा, ब्लॉगिंग की शुरुआत हे पण एक आर्टिकल्स होऊ शकतं. मी आता जनरली मी कीवर्ड रिसर्च न करता मी फक्त आता इथं आर्टिकल्स ठेवतो आहे. तर तुम्ही इथं मी ठेवून दाखवतो तुम्हाला इथं कसं होतं की मी इथं पेस्ट केला. त्याच्यानंतर मी आता ब्लॉगिंगचे पैसे कैसे कमाय हे पण तुम्हाला मी दाखवतो की हा पण एक आर्टिकल आहे आणि ह्या आर्टिकल्सवरती मी कॉपी केलं आणि मी इथे पेस्ट केला. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला दिसतं आता इथं अजून तुम्हाला काही तुम्ही टाकू शकता की ब्लॉगिंगचे पैसे कैसे कमा. ब्लॉगिंगचे पैसे हा सुद्धा एक आर्टिकल असेल समजा, तर मी कॉपी करेल आणि इथे मी पेस्ट करेल. तर जनरली असं होतं की तुम्ही ज्यावेळेस रँक मॅथ्स इन्स्टॉल करता, जो फ्रीवाला रँक मॅथ्स इन्स्टॉल करता, तिथे फक्त तुम्हाला 5च फोकस कीवर्ड टाकता येतात. त्याच्यानंतर तुम्हाला खाली इथे बेसिक SEO जे तुम्ही केलेलं आहात त्या बेसिक SEOमध्ये काय काय एरर्स असतील ते एरर्स तुम्हाला इथे दिसतील, ते तुम्हाला फक्त फिक्स करत जायचं आहे. जसं की यू आर अ फोकस कीवर्ड्स इन SEO टायटल्स. यस, यू आर युझिंग द फोकस कीवर्ड इन SEO टायटल. तुमचा जो SEO टायटल आहे ह्या टायटल्सवरती तुम्ही फोकस कीवर्ड वापरलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, तर ते तुम्ही ओके आहात त्याच्यासाठी. त्यानंतर फोकस कीवर्ड यूज्ड इनसाइड SEO मेटा डिस्क्रिप्शन. ओके, SEO मेटा डिस्क्रिप्शन्ससाठी तुम्ही हे वापरलेलं आहात. जसं की आता तुम्ही इथे एडिटर स्निपेटमध्ये तुम्ही जाल तर इथे तुम्हाला ह्या मेटा डिस्क्रिप्शन्समध्ये 60 वर्ड्स 160 ते 160 ह्याच्यावरती तुम्ही ब्लॉगिंग क्या है, ब्लॉगिंग की शुरुआत कैसे हो जाती है हे तुम्ही लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलं ते बेस्ट आहे असं ते सांगतात. ओके, फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन URL. आता हा तुमचा URL कुठे भेटेल तुम्हाला, तुम्ही ज्यावेळेस इथे याल तर एडिटर स्निपेटला गेल्यानंतर फोकस कीवर्ड काय आहे की या फोकस कीवर्ड्समध्ये तुमचा URL दिसत नाही आहे असं त्यांनी बोललेलं आहे. तर फोकस कीवर्ड म्हणजे ब्लॉगिंग इन हिंदी, हा जरा आपला चुकलेला आहे. तर ब्लॉगिंग इन हिंदी. ओके, तर मला काय करायचं आहे की हा जो लिहिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला ब्लॉगिंग इन हिंदी हे पूर्ण प्रॉपर घ्यायचं आहे. मी ते चुकीचं थोडंसं टाईप केलं होतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. मी इथे कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. हां, यस, एवढं मी पेस्ट केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आता खाली फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन URL. आता फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन URL, तर इथे एडिटर स्निपेटला जावा. जो URL आहे ना तुमचा परमॅलिंक्स, हा परमॅलिंक्समध्ये कधीही तुमचा हिंदी नसायला पाहिजे, हे कधीही लक्षात ठेवा. ब्लॉगिंग इन हिंदीमध्ये तुम्ही हा ब्लॉगिंग्स काढून टाका, बस, बाकी काही करू नका. इतका कीवर्ड आहे, बस आहे, काही इश्यू नाही आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्ही कॅन्सल करा. तर त्याच्यानंतर तुम्ही फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन URL, फोकस कीवर्ड तुमचं काय आहे, ब्लॉगिंग इन हिंदी हा तुमचा फोकस कीवर्ड आहे. तर तो तुम्ही कॉपी करा आणि एडिटर स्निपेटला जावा की इथे बघा ब्लॉगिंग इन हिंदी हा फोकस कीवर्ड आहे. ओके, आणि त्याच्यानंतर ब्लॉगिंग. ओके, ब्लॉगिंग इन हिंदी एवढंच लिहिलेलं आहे मी, ब्लॉगिंग इन हिंदी. आता ओके झालं, ठीक आहे. हे मला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे आणि तुमचा जो URL, दिस इज द युनिक URL ऑफ दिस पेज डिस्प्लेइंग बिलो द पोस्ट टायटल्स अँड द. ठीक आहे, ओके, हे झालं. आणि याच्यानंतर तुम्ही काय करा की ओके, हिंदी ब्लॉग कैसे लिखे, हा जो तुम्हाला पोस्ट दिसतो तो पोस्टला काय करा की हा तुम्ही कॉपी करा. ओके, आणि इथे ब्लॉगचे पैसेच्या ठिकाणी हे कट करा, हे कॅन्सल करा. आणि इथे तुम्हाला काय करायचं की ब्लॉगचे पैसे हे कॅन्सल करा, इथे तुम्हाला पेस्ट करा. पेस्ट केले, ब्लॉगचे पैसे कैसे लिखे.
आता जनरल असं असतं की हिंदी ब्लॉग कैसे लिखे. मी आता हे हिंदी ब्लॉग कैसे लिखे ना, हा जो आहे तो मी कीवर्ड्स आता इथे टाकतो. हिंदी ओके ब्लॉग कैसे लिखे. हिंदी ब्लॉग कैसे लिखे मी इथे टाकतोय पाईपलाईन्स. बस झालं, बाकी काही नाही. ठीक आहे. आणि हिंदी ब्लॉग कैसे लिखे हा पण एक कीवर्ड्स बेटर कीवर्ड आहे. पण झालं असं की याचं टायटल जो आहे तो खूप मोठा झाला. एवढं मोठं टायटल असून फायदा नाही आहे. ब्लॉगिंग की शुरुआत कैसे करे हे काढून टाका. ठीक आहे, जाऊ दे. ब्लॉगिंग क्या है, ठीक आहे. त्यानंतर ब्लॉगिंग इन हिंदी ब्लॉग कैसे लिखे. आता हा जो आहे ना SEO करणं हाच अवघड असतो. पण हा SEO जरी अवघड असेल तरी पण तुम्ही बघू शकता इथे आता तुमचा हिंदी ब्लॉग कैसे लिखे ब्लॉगिंग क्या है ब्लॉगिंग इन हिंदी हे तुमचं पूर्णपणे झालेलं आहे. मी सेव्ह करतो. आता फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन URL म्हणतो. तर URLमध्ये तर आता फोकस कीवर्ड असायला पाहिजे. हिंदी ब्लॉग कैसे लिखे हे पण मी घेतलेलं आहे. ठीक आहे, मी ह्याच्यावरती जरा प्रॉपर घेतो वाटल्यास. हिंदी ब्लॉग कैसे लिखे जसं मी इथं लिहिलेलं आहे तसंच घेतो. ओके, कॉपी करतो आणि इथे आता मी प्रॉपर असं लिहितो. फोकस कीवर्ड तर दिसलंच. तर ठीक आहे, काही इश्यू नाही आहे, आपण पाहूया नंतर. त्याच्यानंतर इथे तुम्ही काही गेलात तर तुम्हाला फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन सब हेडिंग आपण दिलेलं नाही आहे इथे. पण फोकस कीवर्ड इथे सब हेडिंगमध्ये दिसत नाही आहे असं त्यांनी दाखवलेलं आहेत. ब्लॉगिंग की सुरुवात कैसे करे, ठीक आहे, किंवा ब्लॉगिंग क्या है. मी म्हणतो की ब्लॉगिंग हिंदी ब्लॉग कैसे लिखे आहे ना हा काढूनच टाकतो. सोड, याची गरजच नाही आपल्याला. ठीक आहे, काढूनच टाकला. ब्लॉगिंग क्या है आपलं बरोबर होतं. आणि हिंदी ब्लॉग कैसे लिखे. ठीक आहे, हिंदी ब्लॉगिंग की शुरुआत कैसे करे इथंपासूनच सुरुवात करू. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता की मी काय केलं, एवढं केलं. त्यानंतर फक्त फोकस कीवर्ड ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे असं ते सांगतात. पण फोकस कीवर्ड ह्याच्यामध्ये दिसायलाच पाहिजे. तुम्ही पाहू शकता फोकस कीवर्ड दिसायलाच पाहिजे. ठीक आहे, काही इश्यू नाही, आपण बघूया नंतर. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता की सब हेडिंगमध्ये तुम्हाला इथे दिसत नाही आहे. ब्लॉगिंग की सारी माहिती, ब्लॉगिंग की सारी जानकारी, ब्लॉगिंग की सारी जानकारी. आता परत इथं हेच टाका, ब्लॉगिंग क्या है. यहाँ नीचे दी गई है, पूरी पढ़े. चला, झालं. ठीक आहे. आणि ह्याला मी सब हेडिंग देतो. ह्याला मी कॉपी करतो आणि ह्याला मी सब हेडिंग देतो. हेडिंगच्या ठिकाणी जातो आणि इथे मी H2 देतो. बस, हा मेन तुमचा हेडिंग आहे. ठीक आहे, आणि तो तुमचा सब हेडिंग आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही आता ब्लॉगिंग की सुरुवात कैसे करे हे तर मी तुम्हाला दिलेलंच आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही आता बघू शकता 55 झालं. जो आता इथं लिहिलं फोकस कीवर्ड फाउंड इन सब हेडिंग, म्हणजे हे सब हेडिंग आहे आणि हे हेडिंग आहे. ओके,
ब्लॉगिंग की सारी जानकारी, ब्लॉगिंग क्या आहे. आता मला हे समजा कलर करायचं असेल तर तुम्ही इथे कलर करू शकता, जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही बघू शकता की आता कुठला कलर द्यायचं तुम्हाला. इथं समजा मला रेड द्यायचं आहे तर मी इथं ब्लॉगिंग के बारे में मी इथं इन्फॉर्मेशन्स दिला. बस ब्लॉगिंग क्या आहे, ब्लॉगिंग इन हिंदी. आता हा ब्लॉगिंग इन हिंदी पण आहे ना, मला इथं काय कलर द्यायचा. किंवा मी ब्लॉगिंगच्या बाबतीत आता इथे कलर द्यायचा असेल तर मी इथं हायलाईट्सला जाईन आणि इथे सिलेक्ट करेन एक कलर आणि इथं मी कलर्सला इथं सिलेक्ट करेन. तर ब्लॉगिंग काय आहे हे तुमचं आर्टिकल्स आता सुरुवात झालं. ठीक आहे. तर आता इथं पहिला प्रॉब्लेम सॉल्व केला. पण दुसरा प्रॉब्लेम्स आपल्याला हा सॉल्व करायचा आहे की ॲड अन इमेज विथ युअर फोकस कीवर्ड ॲज अ टेक्स्ट. म्हणजे तुमचं एक इमेज तुम्हाला इथं टाकायचं आहे की ब्लॉगिंग क्या आहे ह्याच्या बाबतीत. समजा जर तुम्ही एखादं इमेज तुम्ही टाकला तर ते इमेज टाकल्यानंतर त्याला फोकस कीवर्ड कसं टाकायचं त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे आता एखादं इमेज नाही आहे, मी नंतर इथं इमेजवरती जायचं, तुम्ही अपलोड करायचं. ब्लॉगिंगच्या बाबतीत जर तुमच्याकडे एखादं इमेज असेल तर तुम्ही पाहू शकता, त्यावरती तुम्ही इमेज करू शकता. आता मी इथे एक SEO क्या आहे नावाचं एक इमेज आहे, ते इमेजला मी क्लिक करतो आणि इथे ब्लॉगिंग क्या आहे. आता यालाच मी इथे अल्टेक्स्ट देतो की इमेजला की ब्लॉगिंग क्या आहे. आता मी तिथे टाकलेलं आहे की SEO क्या आहे, कारण SEO क्या आहेचा मी इथं इमेज टाकलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही ब्लॉगिंग क्या आहे असं टाकू शकता. तुमचं आर्टिकल एकदम सुंदर असं दिसायला लागेल. माझ्याकडे आता इमेज नाही आहे ब्लॉगिंगच्या बाबतीत, म्हणून मी इथे SEO क्या आहे हा मी इमेज टाकला. तुम्हाला इमेज बनवायची असेल तर तुम्ही कॅनव्हासवरती जाऊन तुम्ही इमेज बनवू शकता. तर बघू शकता तुम्ही इथे कीवर्ड डेन्सिटी तुमचं 0.45 आहे. हा कीवर्ड डेन्सिटी तुम्हाला वाढवायचा. आता कीवर्ड डेन्सिटी कुठे कुठे वाढवायचे, कसे वाढवायचे हे मी तुम्हाला सांगेलच. कीवर्ड प्लेसमेंट कुठं करायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे. पण यामध्ये तुम्ही बघू शकता की हा जो इमेज आहे ह्या इमेजला मी सिलेक्ट केलं आणि इमेजला सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता खाली जे ऑप्शन्स दिसतात इथे या ठिकाणी तुम्ही कॉपी दिसतं, रिप्लेस दिसतं किंवा हे सगळ्या गोष्टी दिसतात. हा इमेजला तुम्हाला थोडंसं बारीक करायचं असेल तर तुम्ही बारीक करू शकता. तुम्हाला थोडंसं मध्यभागी ठेवायचं असेल तर तुम्ही इथे मध्यभागी ठेवू शकता. अलाइन सेंटर करायचं असेल तर तुम्ही सेंटर करू शकता वगैरे वगैरे. हे तर आहेच. पण तुम्हाला थोडंसं वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. फुल ठेवायचं असेल तर फुल ठेवू शकता. हे तुमच्यावरती डिपेंड आहे. पण इथे तुम्हाला एक SEO करावं लागतं. तर तुम्हाला इथे एक ब्लॉक तुम्हाला इथे दिसत असेल, त्या ब्लॉक ठिकाणी तुम्हाला इथं जावं लागेल. पहिल्यांदा तुम्ही इथे पाहू शकता की इथे तो जो ब्लॉक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा जो दिसतो इथे या सेटिंग्सच्या ठिकाणी तुम्हाला इथे जायचं आणि इथे इमेज नावाचा ऑप्शन्स आहे, अल्टेक्स्ट नावाचा ऑप्शन्स आहे. इथे तुम्हाला तुमचा जो फोकस कीवर्ड आहे, जो फोकस कीवर्ड तुम्ही आता समजा ब्लॉगिंग इन हिंदी लिहिलात, हा फोकस कीवर्ड आहे. मी तो कॉपी केला आणि हा फोकस कीवर्ड तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी येऊनच तुम्हाला पहिल्यांदा इथे या ठिकाणी यायचं आहे आणि इथे आल्यानंतरच तुम्हाला पहिल्यांदा ब्लॉग पोस्ट. आता इथे तुम्हाला पहिल्यांदा इमेजला सिलेक्ट करायचं आहे. इमेजला सिलेक्ट केल्यानंतरच तुम्हाला इथे ह्याच्यावरती यायचं आहे. मी इथे इमेजला सिलेक्ट केलं आणि त्यानंतर मी इथे आलो आणि इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे इमेज नावाचं एक ऑप्शन्स दिसेल, तुम्ही बघू शकता. ओके. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी इथं इमेज आहे तर इमेजला मी सिलेक्ट करेल पहिल्यांदा इथे आणि इमेजला सिलेक्ट केल्यानंतर मी इथे आता पहिल्यांदा मला इमेजवरती जायचं आहे. तर इथे तुम्ही ब्लॉकला सिलेक्ट करा. इथं ब्लॉकला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अल्टेक्स्ट जो आहे तो तुम्हाला इथं फक्त पेस्ट करायचा आहे. ब्लॉगिंग इन हिंदी इथं येईल आणि बस इतकंच करायचं आहे. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की रँक मॅचचा हा जो स्कोर आहे तो 63 गेलेला आहे आणि हा आपल्याला 80च्या वरती घेऊन जायचंच आहे. तेव्हाच आपलं हे SEO कंप्लीट होऊन जाईल. तर हे मी ब्लॉगिंगचंच एक इमेज टाकायचं आहे तुम्हाला इथे आणि ब्लॉगिंगचा तुम्हाला अल्टेक्स्ट द्यायचा आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला आता पुढचा जो काही प्रॉब्लेम्स आहे तो प्रॉब्लेम्स आपण पाहूया. तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला असेल. जसं की तुम्ही पाहू शकता की आता ह्या कीवर्ड डेन्सिटीचा हा एक प्रॉब्लेम आहे. इमेज अल्टेक्सचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय असतं की तुम्ही तुमचा जो कीवर्ड आहे, जसं की आता हा ब्लॉगिंग इन हिंदी आहे किंवा ब्लॉगिंग क्या है, ब्लॉगिंग हिंदी ब्लॉग कैसे लिखे किंवा ब्लॉगिंग क्या आहे, हे कायम रिपीट जास्त नाही झालेलं आहे. तर मी काय करतो की आता ब्लॉगिंग काय किंवा मी काय करतो की आता ब्लॉगिंग इन हिंदी आहे ना, जसं की आता हा ब्लॉगिंग इन हिंदी आहे, हे प्रत्येक तुमच्या पॅराग्राफ्समध्ये प्रत्येक तुमच्या हेडिंग्समध्ये हे दिसलं पाहिजे असं ते सांगतायत. तर मी काय करतो की थोडंसं तर ब्लॉगिंग की सुरुवात क्या करे हे मी इथे ज्यावरती फक्त आता इथे ठेवून टाकतो की ब्लॉगिंग इन हिंदी. ओके.
हाय कीवर्डचा तुमचा, मग इथे कसं आहे की तुमचा 0.51 झाला, बघितलात तर तुमचा स्कोर पण तुमचे 2 वाढले. आता मला अजून इथे लिहायचं की ब्लॉगिंग इन हिंदी, ईमेल आय डी बनाने के बाद ब्लॉग का निश कैसे सिलेक्ट कराय, और इथं मी पेस्ट करतो ब्लॉगिंग इन हिंदी. आता बघा हा पण एक कीवर्ड आहे माझा, हा कीवर्ड इथं ठेवल्यामुळे माझा हा जो कीवर्ड डेन्सिटी आहे 0.8 निवडला आणि हे असंच वाढत जातं. खाली ठेवलात तुम्ही ब्लॉगिंग करने के लिए कितने पैसे लगते, ब्लॉगिंग इन हिंदी, तर मी हे ठेवतो ब्लॉगिंग इन हिंदी, हा कीवर्ड्स आहे माझा. ठीक आहे, तुम्हाला दिसलं. त्यानंतर 64 आहे, मला हे पूर्ण रेड करून टाकायचं म्हणजे ग्रीन करायचं. त्याच्यासाठी मला ब्लॉगिंग करणे में कितना समय लागतं, मी इथं सुद्धा टाकतो हेडिंगमध्ये की ब्लॉगिंग पेस्ट, ब्लॉगिंग इन हिंदी, ज़्यादा पैसे 1 साल में ब्लॉगर बन सकेंगे ब्लॉगिंग करने के लिए. ठीक आहे, इथे मी एक टाकतो म्हणजे कसं आहे की मला सगळीकडेच टाकावं लागतं. मी इथे कंसात टाकतो की ब्लॉगिंग इन हिंदी आणि इथे मी पेस्ट करतो आणि त्याच्यानंतर मी इथे करतो. झालं, मी एवढं केलं. तर आता बघा हे कीवर्ड डेन्सिटी किती आलं, 0.76. मी अजून एक कीवर्ड खाली मी टाकतो की ब्लॉगिंग से कितने पैसे कमा सकते है, तर मी इथे परत एक कीवर्ड्स इथे टाकून देतो. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की ब्लॉगिंग इन हिंदी. ओके, तर आत्ता मात्र तुमचं व्यवस्थित दिसेल. तर इथे मी अजून एक टाकतो की ब्लॉगिंग इन हिंदी, यांची जी कीवर्ड डेन्सिटी आहे ती प्रॉपर पाहिजे. तुमचं स्टफिंग पण नाही व्हायला पाहिजे, म्हणजे एकदम जास्त पण कीवर्ड नाही व्हायला पाहिजे, कमीच कीवर्ड व्हायला पाहिजे. आणि इथे मी ब्लॉगिंगच्या बाबतीत शेवटच्या कडव्याला जे काय आहे ते पण मी इथं टाकून देतो. या ठिकाणी मी इथं आलो आणि इथे मी कंसामध्ये टाकलं आणि या कंसामध्ये इथं मी येऊन इथे असं टाकलं की ब्लॉगिंग इन हिंदी, बस एवढं टाकलं, बस. बाकी काही करायची गरज नाही आहे. तुमचा हा ऑलरेडी कीवर्ड डेन्सिटी प्रॉपर होऊन गेलेला आहे आणि तुमचा इथं कीवर्ड तो तुमचा जो आहे स्कोर तो पण वाढलेला आहे. ओके, त्यानंतर ब्लॉगिंग क्या आहे हे तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर लिंक आउट द एक्सटर्नल रिसोर्सेस. आता एक्सटर्नल रिसोर्सेस म्हणजे काय की समजा जर तुमची एखादी गोष्ट तुम्हाला ह्या ब्लॉगिंग करताना माहीत नसेल, समजा जर तुम्ही आता एखादा ब्लॉग लिहिताय आणि ब्लॉगिंगच्या बाबतीत तुम्हाला आता एखादी गोष्ट असं समजा की अच्छा क्वालिटी कंटेंटबद्दल म्हणजे तुम्हाला माहीत नाही, किंवा डोमेन ऑन हॉस्टिंग आहे, डोमेन आणि हॉस्टिंगच्या बाबतीत तुम्हाला ना डोमेन आणि हॉस्टिंगच्या बाबतीत तुम्हाला एखाद्या मोठ्या वेबसाईटची लिंक द्यायची असेल, जसं की आता डोमेन आणि हॉस्टिंगच्या बाबतीत तुम्ही समजा हॉस्टिंगर आहे, तर हॉस्टिंगरची तुम्हाला एखादी लिंक द्यायची असेल तर तुम्ही ह्या हॉस्टिंगरची लिंक याला कॉपी करायची आहे आणि तुमचं जो काही आर्टिकल आहे, जसं की आता इथे एक आर्टिकल आहे तुमचा, ह्या आर्टिकल्सला इथे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे, या सिलेक्ट केलेल्या इथे तुम्हाला लिंकला क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे. इथे तुम्ही पेस्ट केल्यामुळे तुमचा हा जो लिंक आहे तो तुमचा इथे सिलेक्ट होतो. आता हा जो आहे तो एक्सटर्नल रिसोर्स आहे, म्हणजे जो कोणी तुम्हाला इथे क्लिक करणार आहे तुमचा युजर्स येऊन, तर तो तुमच्या दुसऱ्या वेबसाईटवरती रेफर होणार आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. त्याने तुम्हाला काय होतं की तुम्हाला एक बॅकलिंक्स मिळतो, पण तुम्हाला तुमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची ऑथॉरिटी, ह्याला नो फॉलो बॅकलिंक्स म्हणतात. आता बॅकलिंक्स काय असतात हे तुम्हाला मी नंतर तुम्हाला अनेक व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं सुद्धा आहे. जर थेरॉटिकल जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. तर डोमेन हॉस्टिंगचं हे जे आहे एक्सटर्नल रिसोर्सेस टाकलं. एखादी गोष्ट जर तुम्हाला माहीत नसेल, तर जसं की आता आजच्या क्वालिटी कंटेंट, तर आजच्या क्वालिटी कंटेंटच्या बाबतीत, किंवा मला असं म्हणायचं आहे की दुसरं एखादा बघूया आपण, नोकरी करते की डिग्री आहे. आता एखादी गोष्ट माहीत नसेल तर तुम्ही विकिपीडियावरून पण उचलू शकता. ते सर्व जे आहे. आता निश काय आहे, ओके, निश सिलेक्ट करायचं आहे. तर मी काय करतो की हा निशच्या बाबतीत मी याला कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतो आणि मी इथे विकिपीडियावरती जातो, निश विकिपीडिया. ओके, आणि इथे तुम्ही बघू शकता निश आलो मी. इथे आल्यानंतर तुम्ही इथे कॉपी करू शकता. हे निश काय आहे हे तुम्हाला समजायचं आहे. निश काय आहे, निश अ कन्सेप्ट ऑफ अंडरस्टँडिंग. ओके, विकिपीडिया द फ्री इन्कम. आता मला हे काय करायचं आहे की आता या निशच्या बाबतीत मला हे इथे एक इंटरनल जो लिंक आहे तो लिंक मला इथे टाकायचा आहे, पेस्ट करायचा आहे आणि तुम्ही इथे पेस्ट करू शकता. मित्रांनो, प्लीज व्हिडिओला लाईक करा. जर पाहत असाल माझे पूर्ण व्हिडिओ तर तुम्हाला
याचा खूप फायदा होणार आहे, कारण SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट एकदाच शिकायचं असतं. एकदा प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट लिहिता आलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतातच. मी इथे लिहिलं तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता वी फाउंड द 2 आउटबाउंड लिंक्स इन युअर कंटेंट, सो ऑल ऑफ देम आर नो फॉलो. वी कुडंट फाउंड एनी इंटरनल लिंक्स. आता प्रश्न असा आहे की माझ्या ह्याच्यामध्ये इंटरनल लिंक आहेच नाही आहे, कारण माझा हा फर्स्टच आर्टिकल आहे, त्यामुळे मी इंटरनल लिंकिंगचा आर्टिकल्स मी टाकू शकत नाही आहे. हा प्रॉब्लेम्स आहे. ठीक आहे, तर मी काय करू शकतो तुम्हाला आता हे दाखवण्यासाठी मी आता एक काम करतो. हा जो आहे मी सेव्ह ड्राफ्ट करतो, पण एक आर्टिकल जो आहे जसं की आता हे कीवर्ड रिसर्च ब्लॉग का निश कैसे सिलेक्ट करे. आता ह्याच्यावरती तर माझं काहीच नाही आहे, ब्लॉगचा निश कैसे सिलेक्ट करे. पण मी हा ब्लॉगचा निश कैसे सिलेक्ट करे, आता ह्याच्यावरती पण मी आर्टिकल लिहिलं आहे, पण मला तो अजून सजवायचा आहे. ह्याच्यामध्ये मी असं लिहिलं की ब्लॉगिंग की कीवर्ड रिसर्च कैसे किंवा मेल ID कैसे बने. आता ह्याच्यावरती मी ब्लॉग नाही लिहिलेला आहे, पण मी हा ब्लॉग्स आहे ना मी पोस्ट करतो, पब्लिश करतो. आता पब्लिश केल्यानंतर माझी वेबसाईट कशी दिसेल हे नंतरची गोष्ट आहे, कारण